नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण फ्लॉवरची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी फ्लॉवरची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण साहित्य बघूया. फ्लॉवर लागेल, बटाटा पण छान आपल्याला साल काढून छोटा चिरून घेतलेला आहे, टमॅटो, कांदा आणि मटार लागेल. एक कांदा, एक टोमॅटो, एक कांदा आणि एक टमॅटो, एक बटाटा घेतलाय. आवडीनुसार थोडा घेतला. फ्लावर पण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. बटाटा एक घेतलाय, टमॅटो एक घेतलाय, कांदे 2 घेतले. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे कढई तापायला ठेवली आहे. पहिलं फ्लावर इकडे कढईमध्ये पाणी घातलंय. आता फ्लावर आपण थोडंसं शिजवून घेणार आहे गरम पाण्यात. आता आपण गरम झाले पाणी जरा एक जण उकळी काढायची, जरा असं वाद जातो म्हणजे हां, फ्लावरचा वास जातो. म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं, किंचित मीठ टाकायचं. थोडंसं मीठ टाक. आता उकळी चांगली आली आहे. आता आपण फ्लॉवर काढून घेऊया. तेल घातले, आता तेल घातलं कढईमध्ये. जिरी मोहरी घातली. काय नाही, वाकर झटकी पटाची भाजी. जिरे आणि मोहरी टाकायची आता तेलामध्ये. मोहरी चांगली तडतडली आहे. कांदा घालायचा. आता कांदा घालूया, बारीक चिरलेला. कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन मस्त परतून घ्यायचा आहे. टमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेलं. चांगलं परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं किंचित अंदाजाने, जेणेकरून कांदा आणि टमॅटो छान आपलं परतले जाईल. हळद घालूया, लाल तिखट आहे, लाल तिखट अर्धा चमचा, अर्धा चमचा आणि कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला लागतो ते चांगले घालतो. हां, कांदा लसूण, धने पावडर, कांदा लसूण मसाला टाका. गरम मसाला. कांदा लसूण मसाल्याने भाजी छान होते, त्यामुळे तुम्ही टाका. परतून घ्यायचं चांगलं. त्यात बटाटा घालूया. चांगलं परतून घ्यायचं आहे. आता बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे कलर येण्यासाठी. फ्लॉवर टाकूया. थोडंसं पाणी हे करायचं, टाकायचं. छान वाफ येईल त्याला, भाजीला चांगली वाफ येईल. आता झाकण ठेवूया. आता इथं झाकण उघडलंय आणि आता मस्त वाटाणा घालूया. मॅप्कोचा मटार आहे त्यामुळे तो लगेच शिजतो, वेळ लागत नाही. बटाटा घाला. 2 मिनिटं आपण भाजी ठेवूया. थोडीशी कोथिंबीर घालू. 2 मिनिटं. खूप छान करते माझी आई फ्लॉवरची भाजी, मला खूप आवडते. झाकण ठेवणार आहे 2 मिनिटं. आपण वाफ देऊया. आपण झाकण उघडून बघूया. वाहा, मस्त झाली आहे भाजी. वास पण खूप छान येतोय. तर अशा पद्धतीने कस्तुरी मेथी टाकली तरी खूप छान चव येईल भाजीला.
थोडी कस्तुरी मेथी टाकूया म्हणजे भाजीला छान चव येईल. झाली भाजी तयार. बटाटा शिजले. बटाटा पण शिजलाय. पाहू शकता तुम्ही इथं मी भाजी मस्त काढून घेतलेली आहे. तर झटकीपट आपली ही फ्लॉवरची भाजी रेडी झालेली आहे. फ्लावर बटाटा. फ्लॉवर बटाटा रेडी झालेला आहे. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.